अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवसनं शरणं प्रपद्ये धृतरदन्तकमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः। जय जय जी भक्ततारका मम पुरोजा ज्ञानार्का हरी नरहरी नामे पुण्यश्लोका पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी कथन रेवणनाथा ते अत्रिनंदन वर्ध चित्ते प्रसन्न होणे सनाद चित्ते केला असे केला तरी प्रतापवंत तरी सरस्वती विप्राचा अभिप्राय हेत चित्ते करुणी केला शांत रेवणनाथ गेला असे तरी आता पुढे श्रुती परिसावे आवाहन ग्रंथ अर्थी रेवणनाथ कैलासाप्रती कैलासद्वारी प्रगटला दिसे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर की सहस्र चपलांचा एक भार अंगकांती मिळवत असे ऐसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारी येता भोज तव ते शिवगण विजयध्वज रक्षणा असती द्वारात त्यांनी पाहुणी योग मूर्ती हटकुनी उभा केला क्षिती म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कोठे महाराज ए रे म्हणे रेवणनाथ नाम असे या ध्याते विजय करणी भव भेटिते आम्हा जाणे आहे की ए म्हणती कवन कार्य आम्हा लागी शीघ्र सांगावे नाथ म्हणे विप्रतनय सत्य चोरीला शिवाने तरी तयासी शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन ऐसे ऐकता शिवगण परमचित्ती क्षोभले म्हणती बाबा बोलसी वचन याता आम्हासी आले समजून तुमचा गुरु गंधर्व जाण आम्हा लागी वाटतो परी गंधर्वाचा संस्कार पाहू आला प्रहार तरी तो तेथेची करावा आदर फिर मागारा येथुनी ऐशी बोलती शिवगण त्यासी परम कोप चढला त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्हा दावितो अरे तुम्ही गंधर्वा समान फिरो नका रानो रान ऐसे म्हणून करे भक्तिबंधन भस्मची मोठी कवळीली स्पर्श अस्त्र जपुनी होटी फेकीत झाला भस्मची मोठी तेने द्वारपाळमयी पाठी खिळूनिया राहिले 1,000,300 गणमयी ते केले व्यक्त उचलू जाता स्वपदाते मही पदाते सोडीना पदमयी पासून कदा न सुटते म्हणून हस्त धरून काढू जाती तेने मही ते व्यक्त होती उभय हस्त गणांचे ऐसे 1,000,300 ओनवे केले मही व्यक्त मग सर्व लागी बोले नाथ कोण गंधर्व सांगा रे ऐसे विपरीत करणे प्रविष्ट होता त्या शिवगणी हा वृत्तांत सगळं शिवभुवनी शिवालागी समजला कैलासवासी शिवाची गण त्यांनी विपर्यास पाहून परमभयभीत चित्ती होऊन शिवालागी दर्शविती उभे राहून शिवानिकट म्हणती महाराजांनी निळकंठा एक मानव सुभट ग्रामद्वारी पातला आहे तिने 1,000,300 द्वारगण केले मही व्यक्त कर शरण दोन्ही ओणवे समस्त आरंभळीती महाराजा ऐसे ऐकून शिवे मात कल्पत भैरव आज्ञापित म्हणे कोणाला येथ शिक्षा त्या ते करारे ऐसे ऐकत शिववचन अष्टवी भैरव प्रलयाग्न सवे घेऊन शतकोटी गण ग्रामद्वारी पातले तव ते 1,000,300 भैरवी पाहिले मही व्यक्त मग परम कोपणी पिनाक हात शरभया योजितसे ते नाथे चपळपणी पाहून पुन्हा शस्त्र अस्त्रांचे संधान तीव्र कल्पने शतकोटी गण त्यांसी तेथ खिळी येले अष्टभैरव प्रतापदर्प कदान गणिती अस्त्र प्रताप टणत्कारोनी शरचाप तीव्र अस्त्र योजिती एक योजिती वातास्त्र प्रबळ एक योजिती प्रळय नळ एकी नागास्त्र परम विशाळ विषधारा योजिले एक धुम्रास्त्र युजले कठीण
एकी व्यासशक्ती केली निर्माण, एकी ब्रह्मास्त्र शापवचन शापादपी योजले ते, एके वज्रास्त्र योजले सबळ, जे सकळ अस्त्रासे अतुळ, वीर भैरव तो साधनी चपळ, विभक्त अस्त्र निर्मितसे, ऐसी योजुनी सायक मुष्टी, शर सुरिते झाले जेठी, मग अष्टास्त्राते तपतापकोटी, अंबराते मिरवले ते, पाहुण्या रेवण नाते भस्मच मोठी कळोनी हाते, एकदाची उत्तीर्ण अष्टास्त्राते, मुखे करोनी जपिनला, वातास्त्रावरी पर्वतास्त्र, अग्निअस्त्रावरी जलदास्त्र, नागास्त्रावरी खगेशास्त्र, यापरी तो जलपदसे, धूम्रास्त्रावरी आदित्यनामी, वा शिवशक्ती ते काळिका निर्मी, शापादपी ब्रह्माखानी, स्तवनास्त्र त्या ओपी, वज्रास्त्राते शुक्रास्त्रे जपून, विभक्तास्त्रे केले निर्माण, मोहन अष्ट अस्त्रांचे निवारण, एकाची वचने केले ते, असो अष्टास्त्री अष्ट अस्त्रे जाऊन, नाहीसे केले अंबरात जाण, परिती अष्ट अस्त्रे उकलोन, भैरवावरी परियेली, तेने अष्टभैरव झाले जर्जर, शिवा लागी सांगती हे रहे महाराज उमावर, भैरव क्षीण झाले ती, ते ऐकुनी शिव चित्ती, सिद्ध गोसुत केला निगुती, आव्हानोनी रोहिणीपती, त्रिशूळ हाती मिरवला, चक्र खड्ग शरसायक अंकुश आणि डमरू देख, शंकर नरकपाळ हस्ती एक, नंदी वागधोर मिरवत असे, ऐसे परी भूषण कामंतकतो शस्त्र संजन, परम संतापे उभा राहून बहुत्वरे धावला, ते पावनी रेवनाथ चित्ती मने शुद्ध, कासे बहुत एकाची अस्त्रे प्रतापवंत, शिवालागी करावे जल्पुनी अस्त्र, वाताकर्षण फुंकून देत भस्म जल्पून, ते प्रविष्ट होता तीव्रपण, शिवश्वास आकर्षिला, ते निकरुणी उमास्वामी विकळ झाला, नंदीवरुणी धीर धरवे मही लागुनी, उलथुनिया परियेला, परम झाला गात्री विकळ, शस्त्रे मुठीची सुटली सकळ, मुखी रुधिर लोटले तुंबळ, सरिता पाठी मिरवले, अष्टभैरव अष्टशस्त्रे करून, तेही पडले जर्जर होऊन, तीव्र प्रहारे मूर्छा येऊन, महीवरती मिरवती, सकळ पडले शुद्ध रहित, अष्टशस्त्रे झाली गुप्त, परिगंधर्वा हा सकळ वृत्तांत, युद्ध पाहता समजला, मग ते परम तातडी करून, विष्णूसी ही जाणविती खून, परम अवस्थेसी ऐकून, कमलापती धाविनला, मनोवेगा ते मागे टाकून, शीघ्र पातला रमारमण, नाता सन्मुख निकटे होऊन, हृदय प्रीतीने कळवितसे, हृदय कळून योगमूर्ती म्हणे महाराजा तपपती, कवन कारणे विक्षेपचित्ती, कोपानळ पेटला, ए रे मने पंकजाक्ष, मी सरस्वती विप्राच्या ग्रही प्रत्यक्ष, असता शिवे धारुणी यक्ष, पुत्र त्याचा मारेला, तरी त्या अभिप्राय करून, आता घेईन शिवाचा प्राण, उपरी संजीवनी अस्त्रे करून, बाळ उठविन तयांचे, ना तरी रक्षिणे असेल प्राण, तरी सप्त बाळे त्या आणून, ऐसे नाथ बोले वचन, विष्णू त्या ते बोलत असे, म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत, मजपाशी जीवदशा व्यक्त, तरी सप्तही जीव तुम्हा ते हस्तगत करीतो मी, जीवदशा तुम्हा करिता अर्पण, पुढे देह तुम्ही करा निर्माण, ऐसे नाते ऐकून वचन, अवश्य म्हणे तया ते, मग वात प्रेरक अस्त्र जल्पुनी, सावध केला शिवळ पाणी, उपरी विभक्तास्त्र जपुनी, गण सोडविले सकळीक, स्थित मंत्र सुखवास सगन, अष्टभैरवा लाविले भस्म, तेही झाले सुखरूप पूर्ण, अस्त्रप्रहारा वेगळे, मग सकळ सावध होऊनी प्रीती, नमिते झाले योगपती, मग सप्तजीव दशा हो देवनी जाती, बोळविला महाराजा, व्यानास्त्रमुखी जपून, मही उतरला तपोधन, शीघ्र विप्रग्रामी येऊन, सरस्वती विप्रा सांगत असे, म्हणे बारे पुत्र कलेवर कुटीस पेना समग्र, ऐसे ऐकता सरस्वती विप्र उखळी पुत्र वाहिला, कुटुनी केला मेना समान, मग समग्र भाग दिला आणून, मग तयाचे यथा विभाग करून, सप्तपुतळे बनविले, सिद्ध पुतळे झाली यावर, संजीवनी प्रयोगी वागोत्तर, तेने सजीव झाले समग्र, जीवदशा प्रगटती अट्टहास्य करून, रुदन करीती सप्तही नंदन, मग सरस्वती कांतेसी ओपून, म्हणे पाळन करी यांचे, मग द्वादश दिवसा पालखी घालून, सप्तपुत्रांचे ठेविले नाम, सारंगीनाथ द्वितीय कारण, जोगिबा नाम ठेविले, तृतीय बाळक निजानंद दीनानाथ, नयननाथ मिरवला चतुर्थ, यदुनाथ धामी पंचम समर्थ,
षष्ठ निरंजन नामी मिरवला. सातवा महापुरुष गहिनीनाथ असे सप्तपुरुष जगविख्यात. पुढे द्वादश वर्षे वन्नाते अनुग्रहित केले ते. मग त्या सप्तविशिष्या कारण सिद्ध केले विद्योपन. जगी मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांत पै. मग ते तिसरावनी योगपती सेवा घेतसे साता हाती. असो रेवनात विटे प्रांती अद्यापपर्यंत नांदतसे. स्वयसे कथेचे चांगुलपण जो नित्य करी श्रवण पठन. बाळमूर्तीचा दोष जाऊन पुत्रवान होईल की. बाळे होनी दोषे मरती तीने सुस्नात होनी कथेप्रती. मग बाळे तिची चेवली न जाती हे गोरक्ष बोलीला जाण पा. तरी ऐशी दोष निवारण कथा ऐकावी कामिकाने. या उपरी वटसिद्ध नाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी. पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्रह्मवीर्य ग्रहात पडले खचोन. सर्पिणी मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समयी. मौळ दंडी पडले रेत तवती पाहे अकस्मात. चित्ते म्हणे भक्ष महिते पडला आहे मुसडाळ. मग ते उचलोनी आननपुटी साठविती झाली आपुले पोटी. परी साठवल्या रेत शेवटी गर्भवाढी लागला. राहिला परी अस्ति काशी समजून आले अंतराशी. आणि ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी प्राप्त झाले तैवेळी. झाले परी महासिद्ध उदराईल अवतार प्रसिद्ध. जो नवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो. ऐसे जाणोनी आस्तिक मुनी पाहता झाला तक्षक नंदिनी. समीप तिथे पाचारुनी बोलत झाला महाराजा. मने मायो ऐक वचन तव तो भोग नवे दुर्बळवान. तुझ नवुद्री नारायण अभिरोत्र येतो गे. परी हे तू ते सांगाव्या कारण पुढे आहे दुर्घट विघ्न. जन्मेजय राजे याने सर्पसत्र मांडिलेसे. सकळ ऋषींचा घेऊन मेळ मखकुंडी ठेविला प्रळयानळ. सर्पसमिता योजनी सबळ ऋषी मंत्र आव्हानेती. तरी मायाओ सांगो किती बहुपर्यांची होईल आहुती. ते अवगमोनी माझी चित्ती तुझपाशी पातलो. तरी आता गर्भभरणी स्वदेहाते बैसा छादोनी. एरी म्हणे कवनास्थानी राहू लपुनी महाराजा. ऐसे बोलता वागुत्तर तो समीप देखता वटू तरुवर. तोही जुनाट काष्टपोकर महीवरी मिरवतसे. ते पाहुण्या आस्तिक मुनी म्हणे मायो तक्षकनंदिनी. या वटपोखरात संचरोनी प्राणा फुला रक्षीपै. मग तक्षकात्मज बाळा रिगती झाली वटस्थळा. काष्टपोकरी तपो वेल्लाळा गरोदरपण भोगीतसे. परी आस्तिके अचळ वज्र प्रयोगी. सिंचिला तरु अंबुभागी अचळ करोनी तरु वेगी. अस्तिनापुरी चालिला जावनी मख मंडपात. भेटून सकळ ऋषी ते गुप्त. तक्षकस्तुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयासी. म्हणे ब्रह्मवीर्य सनातवंत ते उदरी आहे नेमस्त. तरी तो वटसिद्ध नागनाथ प्रगट होईल महाराजा. ऐसे सांगतसे वर्तमान जो नवातील अविरोत्र नारायण. सर्पसत्री आपण योजू नये तयासी पै. ऐसे साकल्य वर्तमान ऐकुरी ऋषी तुकविती मान. आपले हृदय शोध करून अवश्य म्हणती तया ते. मग तक्षकात्मजा नामपद्मिनी मंत्रप्रयोगी देती सोडूनी. एरी करे उर्गी गर्भिणी नवमासते पुरलीसे. तिकडे सर्पसत्र झाले समाप्त. इकडे दिवस भरले नेमस्त. मग प्रकृती अंड होऊन उदित प्रस्तुत झाली पद्मिनी. असो वटवृक्ष पाखरात अंड राहिले दिवस बहुत. अविरोत्र नारायण त्यात ईश्वर सत्ते संचरला. दिवसेंदिवस अंडात वाढी लागलेसे जीववंत. देह होता सामर्थ्यवंत. भग्न झाले अंड ते. मग त्या तळवट पोखरात बाळवृतन करी अत्यंत निरळवाणी कोणी. त्याते रक्षणाते नसेची. जैसी जळातील जळ मासुळी उड्डाण घेता पडे वेगळी. मग ती अत्यंत चित्ती तळमळी तैसे झाले बाळका. अट्टहासी करीतसे रुदन तै पातला शुची ब्राह्मण. गौर जाती अथर्वण वेदभूषणी मिरवतसे. कोश धर्म तयाचे नाम आचारशील विद्यावान. सहा शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विध जाणता तो. अपर सूर्य तो सर्वज्ञानमूर्ती. परी दरिद्र प्रारब्ध गती तेने करुणी संसार क्षिती. परमचित्ती विठ्ठला परी पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान. पत्रे तोडावी हे मनी इच्छून तया निकटी पातला.
निकट येता तया तळवटी बाळ रडे ते कर्णपुटी ऐकूनी चहूकडे फिरवी दृष्टी तो काही दिसेना मनात होय सांशंकित म्हणे बाळ रुद्र कोठे होत स्वर्गीचे सुरवर त्या ते पात बोलते झाले तया ते म्हणती कोश धर्मा सुशिळा ऐक या वटतरुत आहे बाळक तरी त्या माणूसा तू पाईक दृष्टीगोचर नवेसी तरी प्रज्ञावंत ऐक वचन तू ते माणूस काढून आपुल्या ग्रहासी ते नेऊन संगोपन करी त्याचे तव घरी येता ते बालक सुदैव दशीचा उगवेल अर्क मग दरिद्रता सकळीक जाईल नासुनी महाराजा जैसे परीस अंगे संगे करून लोह जाती होय सुवर्ण मग षडगुण ऐश्वर्य तया कारण दृष्टी पडे ना काळीमा तेवी तू बाळ ग्रही नेता सकळ हरेल व्यथा दरिद्रता बाळ नवे प्रत्यक्ष असविता अविरोत्र नारायण तो ऐसे बोलून साचोकार सुरवरी पाठविला एक शर तेनी तर तो महिवर खंडोनिया पडियेला तो खंड होता त्वरित तो कोशधर्म बाळ देखत बालार्क किरणे तेज अद्भुत नक्षत्रपती ते लाजविता बाळ तेजस्वी मनोहर अंबरी पाहते झाले सुरवर मग सकळी घेऊन कुसुम भार वर्षाव करीती भावार्थे देखताची पद पद्मास सकळी जोडोनी करे युग्मा नमोनिया योग सत्मा कोशधर्मा बोलती ते म्हणते महाराजा सौभाग्यवंत तू एक आयसी भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे तरी हा पद्मिनी नागिनी फोटी रक्षेला गेला तरुच्या तळवटी आणि सिद्धता पाहुनी त्या नागवटी नाथ मिरवेल गोयोग्यांचा ऐसी करणी झाली येत म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ तरी तुम्ही आता माहिते हेची नाव पाचारा ऐसे ऐकोनी कोश धर्मे बाळ उचलिले अतिप्रेमे परम आनंदे आपुले धाम सेवनी कांते प्रती बोलतसे तवती कांता सुरादेवी परमप्राज्ञिक सुशीलमही धैर्य औदार्य सत्व पदवी लोका माझी धावितसे बाळ सत्यवतीने देखता म्हणे मज करे द्या लावण्यवंता तव ते दृष्टीगोचर करिता बाळ अर्कासम दिसत असे मग हसुनी बोले कोशधर्म म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा बाळ कोणाचे उगमा आणले ते मज सांगा मज वाटते की बाळ नवे सानरूपी यमपिता झाला आहे की ईश्वर सृष्टी पाहे दुजा चंद्र निर्मिला की विद्युलता सकळ लाजिरवान की मेघावरती लपो स्वरूपानन म्हणून ईश्वर तेज हरून तुम्हा हाती दिदले की नक्षत्रांचा अपार मेळा नावर ईश्वरा पृथक पाळा म्हणून हे समुचय करुणी गोळा तुम्हा लागी ओपेले ऐसे म्हणून स्नेहभरित बाळ रुसलोनी हृदय लावित मग कोशधर्मे सकळ वृत्तांत निवेदिला कांते ते सुरादेवीने सकळ कथन सुरवाक्यासी ऐकून परम पावनी समाधान पालखा घालून हलवीत हृदय कवटाळीत बाळ पायाने दाटले कुचमंडळ पानावनी बाळ मुख कमळ पयोधराग्री प्रेरित असे मग ते बाळ घोटीत क्षीर जठराग्नीचा दाहक उभार शांत होणी शांतीपर बाळ मिरवे देहस्त अति लालने स्नेहभरित मार्जन वाहनोनी घातला पालकात नाम ठेविले वटसिद्धनाथ ओव्या मंगळे गातसे मग दिवसेंदिवस राहणी धन सिंचन करी मोह संजीवन सुरादेवींचे पंचप्राण निजांकुरी लवलवती मग ती पल्लवाकार फळ दावीत भक्तीपर परी तीक्ष्ण कटू व्यवहार स्वप्ना माझी दिसेना जैसे तमारीचे गावी नादू न शके तमाची पदवी की कामधेनूची कासे ठाई क्षुदानळे पिढीयेला तेवी सुरादेवींचे अंतकरण कदा न दर्शवी भिन्न दर्शन परममोहे गेली वेष्टून पाषण जेवी शेवाळी अस्वैसे सुखस्थित बाळा लोटले दिवस बहुत सप्त ऋषी कोशश्रुत मोजी बंधना मिरवला या उपरांतिक एके दिवशी सोडून या क्षेत्र काशी नागनाथ सहज खेळावयाशी भागीरथी ते पातला ठळठळीत भरले दोन प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडत असे मनोहर अर्कजेवी दुसरा तो तेची समयी अकस्मात येता झाला अत्रिसुत येताची दृष्टी येता स्थित बाळावरी गेलीसे तो बाळ तेजस्वी अर्कनीती खेळत आहे स्वस्त गती बहु मुले बैसवणी पंगती लटकेची अन्न वाटीत असे मुले गड्या गड्या म्हणून धालो म्हणती सेवणी अन्न
आता पुढे वाढणे वाढू नको आम्हासी. परी तो तयासी आग्रह करीत घ्या घ्या म्हणून वाचे वदत. न घे त्याची विनंती करीत रसाळवाणी करूनिया. ते पाहुनिया अनुसुया सुत. पाहुणी मनी हास्य करीत चित्ती म्हणे लटक्या अन्ना ते मुले धालो म्हणताती. तरी आता आपण संचरून मुला लागी द्यावे अन्न. मग प्रत्यक्ष बाळ तनू धरून तया माझी संचरला. बाळ अंगणी उभा राहून म्हणे अतिथ आला तुम्हा कारणे. अन्न मागवतो उदरा कारणे तृप्त त्या ते करावे. तवती मुले तीव्रपणे पाठी लागती वसव उसोन. म्हणती आमुचे मंडळात कोण आला असे आता खेळावया. कोणी दाटवणी पुढे येते कोणी शेला उगारीती. कोणी पाषाण घेती हाती जातोसी की मारू तुझं. ऐसी मुले दाविती चिन्ह ते श्री नागनाथे पाहुण. सकळ मुलांची इच्छा पाहुण वारिता झाला स्वस्ते. म्हणे गडे हो ऐका वचन आपण बैसलो सेवू अन्न. त्यात अतिता आला जाणं त्यासी दौडू नये की. पहा पुल्या घरी सांगे पिता विन्मुख कोणी न व्हा अतिता. तैसाची आपण भिक्षुक मागता आला आहे समयाशी. कारोणी अंगावरील चीर अंग पुसी तसे आपुले करी. गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करी तसे. तरी अतिताचे करुणी पूजन पोट भरी घालावे अन्न प्रत्यक्ष नाथ करी धरून. बाळे अंगणी बैसविला लटकेची कल्पनेचे करुणी जीवन. तया अतिता घालिता स्नान हस्तपादावरी फिरवून. करीती क्षालन अंगाचे लटके मनाचे करुणी सुमन. हार गुंपीला कल्पने करून तो अतिताचे गळा घालून लटका धूप दाविती. भावपूर्वक लावणी नयन ऐक्य करीती पंचप्राण. परिसहज दृष्टी ते ज्ञानपण आरती करीती अतिथीची. मग लटकेची पात्र पुढे ठेवून कल्पुनी लटके आणून वाढीती अन्न. मग उभय हस्त जोडून प्रार्थना करीती अतिताची. नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न. वारंवार नमस्कार करून अनेक वाढू म्हणताती. ऐसे आदराची चांगुलपण पाहुनी आत्री नंदन चित्ती म्हणे प्रज्ञावान बाळ सुशील आहे हा. उदार बुद्धी तृप्ती करून वर्तत आहे दातृत्वपणे. हे तो पूर्वीची योगसृष्टी करून योग्या वाचुनी घडेना. सुशब्द आणि विवेक शांती विसरे जायाचे देहाप्रती. जरी पूर्वीचा योग भ्रष्टगती योग्या वाचुनी घडेना. स्नान आणि हरणी स्थिती याचक अर्थवान बहुत युक्ती. तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्या वाचुनी घडेना. उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वांप्रती. दुःख न देणे परांप्रती ही योग्या वाचुनी घडेना. ऐसे चित्ती अवगमून शोधितायाचा पूर्वजन्म तो अविरोत्र नारायण निज मानसी भासला. मग कृपासिद्धी वरुणी युक्ती देता झाला तयाचे हाती. जे जे वदे वाणी निश्चिती ते ते पदार्थ मिळवावे. मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणती हा एक उदेला महिनाथ. समीप बोलावुनी त्या ते हस्त धरी तयाचा. उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलांते. परितून सेवी सिद्धी अनाते कदा काळी बाळकारे. नाथ आग्रहित त्या वाढीत तरी ते पात्र मिरवे अति अद्भुत. ज्या पदार्थाचे नाम घेत तो पदार्थ मिरवे पत्रावरी. मग ती बाळे अज्ञानपणे साचोकारी करीती भोजन. ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळताती. सो नाम सांगून अत्री नंदन चालता झाला पुसुनी नाम. एरी करे पंक्ती बैसवून भोजन खेळी खेळती. हा पुलाले ग्रही जाऊन सेविती काही. किंचित अन्न ते चाटीबोटी करून अन्न नासती विखुरती ते. येथे तेच्छ इच्छ समान सर्व पदार्थ षड्रसान्न. मग ते ग्रहींचे कदन्न तुच्छपणी वाटले त्या. जे ब्रह्मरूप रसते झाले आपपर सकळ विसरले. माया द्वैत कांचीसी बैसले लाळ घोटीत शिवावया. की हटकत गट जरावासी नवरत्न कोंदन त्या भूषणासी. ते काय करुणी काच म्हण्यासी स्पर्शित होतील चित्तांत. की सुरंगरंगी धाम मंचकी कुसुमगंधा गुरु सेविता थोर की. दो तेजुनी दुर्गंध लोके गल्ली माझी पडेल की. तन्याय मुले सकळ सेविती षट्र सन्नाते अमळ.
तया ग्रहींचे कदन केवळ मिष्ट काही लागेना. मग ते तयांचे तात मात ग्रही मुलांशी पुसत यथार्थ तेही वदती प्रांजळवंत. षड्रस खेळ अन्नाचं म्हणते तुम्ही दरिद्रपणी सेवित कदन्न कांजी पाणी. आम्ही नित्य सुवर्ण नदीवर जाऊन षड्रसांना सेवितो. तव ते असत्य मानून चित्ती गुप्त वेशे दुर्नि पाहती. सरिता तिरी बैसवणी पंक्ती नागनाथ वाढी तसे. मग ती चर्चा सर्वांग्रही प्रकट झाली सर्व देही. मग कोश धर्मासी सर्वही सुसेविती अर्थाते. मन दिवी प्रातव नंदन स्वर्ग सरी ते. नित्य जाऊन अपर पंक्ती बैसवून षड्रसांना वाढी तसे. आम्ही प्रत्यक्ष पाहुणी दृष्टी बोलतो तो ते वागवटी. पात्रे विन उभय करपुटी इच्छान्न वाढी तसे. नेनो कैशी करीतो गती उगला हात ठेवितो क्षिती. पदार्थ विवरणा वाचे प्रति होता पदार्थ मिळवत. ऐसे ऐकुनी कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन की पुढे पाहुणी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिळवेल हा. शिकून जाणून चित्ती म्हणे आश्चर्य दावी लोकांप्रती. ऐसे कोणासही या क्षिती घडून येत नसे की धिक्कार करून म्हणे तयांचा. बाळ विकारी असत्य वाचा एके दिवशी हस्तसुताचा धरून बसवी अंकासनी. घेऊन या मुखचुंबन आणि कुरवाळी हस्ते वदन म्हणे बारे मुलांकारणे भोजन घालीसी कैसे तू. ऐसे पुसता कोंडे करून तो ही दाटला स्नेह करून तातासी म्हणे तुझं भोजन तैसाची घालितो आता मी. अंकी होणी तत्काळ उठवून क्षितीरस हस्त ठेवी पात्र म्हणून. तव ते प्रत्यक्ष पात्री दिसे अन्न कोशधर्म पाहतसे. उपरी बहुधा प्रत्यक्षपणी तव ते पदार्थ दिसती नैनी. खाद्य उपजली हे पाहुणी मनी आश्चर्य मानिले. मग सान तुकावनी कोशधर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म. प्रसन्न झाले त्याचे नाम समजलागी सांगावे. यावरी म्हणे ताता ऐक आमुचे खेळी आले बालक. तेने सांगितले कौतुक ते तुझं प्रती सांगतो. तेने माझा हस्त धरून उगाची कान फुंकून मौळी हस्त ठेवून वारावया लाविले. परी ते पोर आमुचे मेळी सहजरीती आले खेळी. परी त्या पोरी करून रळी वारिले म्या सकळांते. उप्रिमी त्या मुलांकारणे तोषविले मोठ्या गौरवाने. जैसे तुम्ही अतिथाकारणे गौरवी तसा महाराजा. लटक मटक स्नान भोजन सारुणी तयाचे पूजले चरण. नमस्कारुनी ते देखून बोळविला महाराजा. ऐसे ऐकून कोशधर्म आल्या अतिथा धरुणी नेम. बाळा अति अतिथा पूज करून तुष्ट चित्ते बोळवी. ऐसा पावनी विप्र नेम परम संतोषला दत्तात्रय नाम. चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळा लागी लादला. तेने करून सकळ क्षेत्रात कीर्ती वाढली असंभावित महासिद्ध नारायणनाथ. कितीकानी आराधिला. मग शतानुशत सहस्र पंक्ती षड्रसाने शिवनी जाती. बहुतांचे कार्य होती कनकधन वसना पावती ते. मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्ती वाणिती जनप्रसिद्ध. पंचविषया संतोषोनी इच्छिले कामा फळत असे. मग अंगी आले शहाणपण देहाचे गेले अज्ञानपण. एके दिवशी ब्रह्मानंदन ताताजवळी बैसला. तातासी म्हणे महाराज म हाते पुरे जगाची चोद. तरी कवणे अर्थी जगाचे काज कवणे अर्थे फळत असे. दत्तात्रय नामे बाळवेश बाळपणी भेटला आम्हास. तरी कोण महापुरुष प्रतापी बळे आगळा. तात म्हणे तो दत्तात्रय मुनी दत्त्रय देवांचा अवतार भुवनी. सुफळ प्रारब्धे गेला भेटून तुझ लागी पारसा. नागेश म्हणे आता परतून कैसा भेटेल अत्रिनंदन. हे सांगे मज लागून निवेदन करी महाराजा. या उपरी बोले कोशधर्म बाळातयाची भेटी दुर्गम. तो एके ठाई नसे नेम अनेक क्षेत्री हिंडत असे. कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र मातापूर. ऐसी हिंडता अनेक क्षेत्रे कोठे पासी पारसा. परी प्रारब्ध योग्य करून भेटत असे दत्तात्रय मुनी. यत्न केल्या भेटी लागुनी आतुडरीना महाबाळका. जैसा कल्पतरू चिंतामणी निधी परिस लावण्य खानी. बारे नाथुडे यत्ने करोनी अवसटपणी मिळती ते. ते चिरिती अत्रिनंदन प्राप्त नव्हे यत्ने करून. ऐसे सांगून कोशधर्म बाहेर गेला कार्यासी. एरिकडे नागनाथ हृदय आपुले विचारित की ऐसा रवी सनातवंत निज दृष्टीने पाहावा. परी पंचाळेश्वरी मातापुरी जाऊन शोधावे कोल्हापुरी.
जेथे जेथे वास धरित्री तेथे तेथे शोधावे. मग पुसोनी मातेसी निगत झाला मुनी शोधासी. माता पुरादी पांचाळी शोरासी पाहू पाजला कोल्हापुरी. क्षेत्र कोल्हापुरी संचारोने पुसता होय जनाकारणे की येथे तो अत्री नंदन कोणी ठाई राहत असे. ऐसे ऐकोनी लोक हसती वेड लागले तू ते म्हणती. अवधूत येतसे क्षेत्राप्रती तो कोणा प्रगट नव्हे रे. कोण्या स्वरूपी येथे येऊन जात आहे भिक्षा मागून. ऐसे जनाचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देतसे. म्हणे ते भिक्षे कारण येत आहे अग्निनंद अत्रिनंदन तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे तया घडत नाही की. हेर म्हणती त्यासी भिक्षा मागवी कोल्हापुरासी. या व्यतिरिक्त अन्य क्षेत्रासी अन्न सेवी मागोनी. अन्य क्षेत्री तया अन्न चित्ती न वाटे सुढाळपण. या सम कैसे ग्राम आन पुण्यक्षेत्र हे असे. ऐसे क्षेत्र पुण्य पावन जरी या गावी न मिळे अन्न तरी उपवास करी यात्री नंदन परी अन्य क्षेत्री सेविना. या गावींची शाखपत्र मानित आहे परम पवित्र. परी अन्य गावींचे पक्वान स्वतंत्र विटाळा परी मानितसे. जैसे एक पत्नी नरा कुरूप असेल जसे दारा तरी तीच भोगी व्याभिचारा लावणे लतिका आकळीना. की विप्रकरीचे कदन्न सोडून शूद्राचे षटरसन्न. सिविल काय प्रसिद्ध ब्राह्मण मने देवता न वरीस. ते विदत्त क्षेत्र हे सोडून कदा न पाहे अन्य ग्राम. ऐसे त्या जनाचे बोल ऐकून विचार करी मगनाथ चित्ती म्हणे करोनी पाकाग्नी. ग्रामात पेटून द्यावा अग्नी. सगळं क्षेत्रा भोजन घालून पाठवावे ग्रही ग्रही. मग तो स्वामी येता भिक्षेची कोठूनी अन्न वारिती त्यासी. मग सहजची स्वकीर्तीसी आपणापासी येईल की. येईल परी सिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून. हेची ओळखी जाणून खोन पाय वंदावे तयाचे. आणि माझे विचारोनी नाम गेला आहे योगद्रुम तरी तोही भेटेल कृपे करून नामाभिधान ऐकोनी. आणि मजही गेला सांगून जाण की सेवू नको सिद्धान्न. आणि काते घाली भोजन तुष्ट करी क्षुधार्थी. ऐशी सांगून गेला माता तो सेविनार नाही सिद्धांना ते. ऐसा उपाय योजनी चित्तांत लक्ष्मी देवळी संचारला भेटून पुजारियासी. ओवरी एक राहावयासी. मागुनी घेत अतिप्रीतीसी बंदोबस्ती नेटकी. परी तो पुजारी भक्तिवान अतित पूजा करून नित्य पंक्तीसी घेऊन भोजनाते सारितसे. ऐसे लोटता काही दिवस पाचारुनी पुजाऱ्यास म्हणे माझे आहे मनास ग्राम भोजन घालावे. परी तुम्ही साह्य होऊन माते खटपटीस सारावे कृत्य. तो हसूनी बोले त्याते फार बरे आहे जी. आम्ही खटपट करू सगन परी तुम्हापाशी कोठे अन्न. उगेची कैसे ग्राम भोजन सबळ सामर्थ्य असावे. नाथ म्हणे ऐक वचन सर्व सामग्री ठेविली करोन. परी खटपटीची आंगवन करा कार्य सिद्ध हे. मग तो अवश्य म्हणून त्याते बोले आमुचे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हाशी. ऐसे बोलून नाथा ते पुजारी गेला स्वकार्याते. एरी करे ओरीत काय करी महाराजा. कोरडे अन्नाचे घेऊन नाम क्षितीचे ठेवी कर पद्म. तो कनकराशी पर्वता समान तया ठाई बैसल्या. ऐशा परी अपार राशी निर्मित झाला स्वकरेसी. घृतस्नेहादी साठवनासी ओवरी माझी विराजवित. मग येऊनी पुजाऱ्याचे सदन आणीला करी कवळूनी. ओरी माझी शीघ्रगती नेऊनी सिद्धाश्रम दाविला. यावरी आता पुढे कथन अन्न छत्रीचे समान. श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची. तरी ती कथा सुधाकर पुढे सेवा श्रवणद्वारे. धुंडीसुत मालो सुरस हरी कृपे सांगेल की. स्वस्ती श्री भक्ती कथासार समर्थ गोरक्ष काव्य की भेगार. सदा परिचित भाविक चतुर. शतत्रिशोध्याय घोडा श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम हरे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओठी कुमकुम केशरा.
हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सर सोंड वक्र तुंद्रयत्नी नयना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाईन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन मनेन नाम तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुद्रम तुमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृति स्वभावा करोज्ञि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे।